शीतल आमच्या परिसरात नवीन नवीन आली होती आणि मग लगेचच तिच्या स्वभावाची चर्चा आमच्या पूर्ण परिसरात होऊ लागली की ही मुलगी खूपच नम्र आहे, खूपच साधी आहे. माझ्या आईला शीतल इतकी आवडली होती की ती बोलू लागली, माझी तर इच्छा आहे की शीतल माझी सून व्हावी. ती माझ्या घरात आली तर ती माझ्या घराचा स्वर्ग बनवेल. माझ्या आईच्या तोंडून एका मुलीबद्दल अशा प्रकारचं चांगलं बोलणं ऐकून माझी देखील इच्छा होऊ लागली की माझी बायको अशीच मुलगी असावी. माझ्या आईने शीतलच्या वडिलांकडे माझ्यासाठी शीतलचा हात मागितला, तेव्हा त्यांनी देखील होकार दिला. मी खूप खुश होतो. माझी इच्छा होती की मी तिला बाहेर फिरायला घेऊन जावं, परंतु जेव्हा मी माझ्या इच्छा आईसमोर ठेवल्या तेव्हा माझी आई बोलू लागली, ती खूपच साधी आणि संस्कारी मुलगी आहे. तिच्या घरातले देखील अगदी संस्कारी आहेत. थोडे एकांतात तुम्हाला बोलायला देखील परवानगी देणार नाहीत. 3 महिन्यानंतर लग्न होते आणि या 3 महिन्यांमध्ये मला माहिती होतं की शीतलची एक झलक देखील मला माझ्या नशिबात नव्हती. जेव्हा कधी आई त्यांच्या घरून परत यायची तेव्हा तिची फक्त स्तुती करायची. खूपच सुंदर दिसत होती. तिनं खूपच चांगला चहा बनवला होता. जेवण जेवल्याशिवाय मला परत येऊ दिलं नाही. तिच्या हाताला तर खूपच चव आहे. हे सगळं ऐकून माझं प्रेम अधिकाधिक वाढतच होतं. त्यामुळे लग्नाच्या रात्री माझा अधीरपणा तर 7व्या आसमानावर पोहोचला होता. माझ्या भावना मला त्रस्त करत होत्या. लग्नाच्या हॉल देखील सासरच्या लोकांनी असा अरेंज केला होता की नवरी मुलीचा वेगळा बंदोबस्त होता. पाठवणीपर्यंत मी माझ्या बायकोला पाहिलं नव्हतं. पाठवण्याच्या वेळी देखील तिच्या डोक्यावरून पूर्ण पदर ठेवला होता आणि जसं मी आमच्या घरी आलो तेव्हा माझ्याकडून तिला माझ्या खोलीत घेऊन गेला आणि मला माझे मित्र घेऊन बसले. त्यांना माहिती होतं की या वेळेला मला काय पाहिजे. बायकोशिवाय तर मला आज कोणीही चांगलं वाटत नव्हतं. परंतु माझे मित्र माझा पिछा सोडायला तयार नव्हते. खूप मुश्किलीने नंतर रात्रीचे 12 वाजता मला माझ्या खोलीत जायला भेटलं. खोलीत गेलो तेव्हा गुलाबाच्या फुलांनी माझा बेड सजवलेला होता. माझी नजर तिच्यावर गेली. ती वाट बघत होती. आपोआप माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आणि हसू आलं. 3 महिने मी फक्त शीतलचे स्वप्न पाहत होतो. परंतु तिच्याजवळ येऊन बसलो तेव्हा मी बेडवर बसताच कदाचित ती घाबरलेली होती. मी पदर वर केला तेव्हा ती खूपच सुंदर दिसत होती. माझ्या अपेक्षापेक्षाही आज खूप जास्त सुंदर दिसत होती. परंतु त्यापेक्षा ती जास्त घाबरलेली वाटत होती. तसं तर आजकालच्या मुलीचे जास्त काही लाजत वगैरे नाहीत, परंतु शीतलसारख्या मुलीकडून ही अपेक्षा करू शकत होतो. त्याच्यामध्ये लाज असणं हे अगदीच अपेक्षित होते. मी स्वतःच्या हाताने तिचा हात माझ्या हातात घेतला तेव्हा तिचा हात बर्फासारखा थंड होता. त्याच्या आधी की मी तिला काही करेल ते तिचा हात माझ्या हातातून हळूहळू खेचू लागली. मी म्हणालो, तू माझ्या विचारापेक्षा खूप जास्त सुंदर आहेस. 3 महिने मी तुला न पाहता खूप मुश्किलीने घालवले आहेत. मी तुझी किती वाट पाहिली याबद्दल मी सांगू लागलो. मी गौतमीला ते 3 महिने कसे घालवले ते सांगायला सुरुवात केली. परंतु जसं मी तिची स्तुती करत होतो आणि माझ्या प्रेमाबद्दल तिला सांगत होतो, ती लाजण्याऐवजी फक्त घाबरत होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग त्या मेकअपमध्ये देखील फिका पडताना दिसत होता आणि ती खूपच घाबरत होती. मला तिचे ते भाव काही समजतच नव्हते. मला समजत नव्हतं की तिचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. मुली तर या रात्रीसाठी खूप सारे स्वप्न रंगवत नवऱ्याच्या घरामध्ये पाऊल ठेवतात. माझी इच्छा होती की मी माझ्या बायकोचे दागिने स्वतःच्या हाताने काढावेत. सोबतच तिची स्तुती देखील करणार होतो. परंतु जसा मी तिच्या कपाळाला लावलेल्या टिक्याकडे हात नेला तेव्हा तिने लगेचच माझा हात धरला आणि बोलू लागलो की आजची रात्र तुझी सेवा मी माझ्या स्वतःच्या हाताने करू इच्छितो. मग पूर्ण आयुष्य तर तुला माझी सेवा करायचीच आहे. माझ्या त्या बोलण्यावर खुश होण्याऐवजी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी कारण विचारलं तर ती बोलू लागली, फक्त आईवडिलांपासून लांब आली आहे त्यामुळे वाईट वाटतंय. मला तिचं समजलं होतं. ठीक आहे, परंतु माझी ती रात्र खूपच सुंदर गेली होती. तेव्हा मला हुंदक्यांचा आवाज येत होता. एकदमच मला जाग आली. झोप तर माझी आधीपासूनच कच्ची होती. जराशा आवाजाने मला जाग यायची. त्या गाढ झोपेत मला हुंदक्यांचा आवाज माझ्या कानावर पडत होता. समोर शीतल हात जोडून रडत होती. या अंधारात मला तिचं गोरे गोरे शरीर पाहून अंदाज आला होता की ती देवाची प्रार्थना करत आहे.
परंतु जशी खिडकीच्या बाहेर माझी नजर गेली, बाहेर तर काळोख अंधार होता. शीतल बहुतेक देवाची प्रार्थना करत होते. मी मोबाईल उचलून पाहिलं तर रात्रीचे 3 वाजले होते. पण आपण 5-6 वाजता प्रार्थना करतो आणि ह्या वेळेला ती कसली देवपूजा करत होती. मग माझ्या मनामध्ये विचार आला की ही देवाला खूप मानत असेल, ज्यामुळे शीतलबद्दलची इज्जत माझ्या मनामध्ये अजूनच वाढली. ठीक आहे, देवाला नमस्कार करणं हे मी समजू शकतो, परंतु असं देवाकडे प्रार्थना करताना रडणं हे सर्व माझ्या विचारशक्तीच्या पलीकडचं होतं. उलट तिला तर देवाचे आभार मानायला पाहिजे, तिला खुश असायला पाहिजे की तिच्या नव्या आयुष्याची चांगली सुरुवात झाली होती. परंतु ती रडत होती. ती का रडत होती? तिच्या त्या रडल्याने मला खूप टेन्शन आलं. मी टेकून बसलो. शीतलला कदाचित मी उठलो आहे हे समजलं नाही. त्यामुळेच प्रार्थना करता करता तिचा आवाज जरा वाढू लागला. तो आवाज माझ्या कानावर देखील पडला, जी गोष्ट ती देवाला सांगत होती. त्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती बोलू लागली, हे देवा, रात्री माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे. मला त्या गुन्ह्याची माफी दे. हे ऐकून तर मला खूप मोठा झटका बसला. ती हे काय बोलत होती? मला तर तिचं ते बोलणं ऐकून काही समजतच नव्हतं. पहिलं तर मला वाटलं कदाचित काहीतरी वेगळं ऐकलं असेल. परंतु त्यानंतर ती पुन्हा हेच बोलत होती की रात्री तिने काहीतरी गुन्हा केला आहे, जे ऐकून माझे भानच हरपले. शेवटी माझ्या बायकोने रात्री असा काय गुन्हा केला आहे? कोणाची भीती तिला त्या वेळेला वाटत होती? तिने मला माझा अधिकार दिला होता, परंतु गुन्हा? माझं डोकं गरगरू लागलं. माझ्या डोक्याने काम करणं सोडून दिलं. मला समजत नव्हतं की ती ते सर्व का बोलत आहे. तिचं तिच्या मनानुसार लग्न झालं नव्हतं का? त्यामुळे तिला ते सर्व गुन्हा वाटत आहे. एकानंतर एक विचार मला आतल्या आत पोकळ करत होता. काही वेळानंतर शीतलचे रडणे बंद झाले आणि जसं मागे वळून मला पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. मला जागा असलेला पाहून ती घाबरली होती. घाबरून मला विचारू लागली, तुम्ही इतक्या लवकर का उठलात? मी म्हणालो, इकडे ये, माझ्याजवळ बस. ती त्यावेळेला घाबरलेली होती. ती हळूहळू चालत चालत माझ्याजवळ आली. बेडवर माझ्यासोबत अंतर ठेवून बसली. मी म्हणालो, काय झालं? शीतल, का रडत होतीस? माझ्या त्या बोलण्यावर तिने तिची नजर फिरवली. आम्ही साईड टेबलवरचा लॅम्प चालू केला. आता मला तिचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. मी म्हणालो, सांग, का रडत होतीस? ती बोलू लागली, बस मला सवय आहे. मी देवाकडे प्रार्थना करते तेव्हा मी अशीच रडते. त्यामुळेच तुम्ही माझ्या त्या रडण्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे बोलून ती उभी राहिली. परंतु मी तिचा हात पकडला. तिचा हात मी माझ्याकडे जोरात खेचला. तेव्हा ती माझ्याजवळ आली. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या एकदम जवळ होता. मी विचारलं, काय गुन्हा केला आहेस तू? कोणत्या गुन्ह्याची माफी मागत आहेस तू? मला सांग. माझ्या बोलण्यावर तर जणू काही तिचा जीवच निघून गेला. माझं बोलणं त्यावेळेला खूपच रागाचं होतं. माझ्या डोळ्यांमध्ये राग स्पष्ट दिसत होता. जी गोष्ट माझ्या कानाने ऐकली ती नक्कीच लहान गोष्ट नव्हती. कोणत्या गुन्ह्याबद्दल ती बोलत होती? तिने तिचा हात माझ्या हातातून खेचून मागे घेतला आणि बोलू लागली, तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे. मी असं काहीही म्हटलं नाही. हे बोलून तिने उशी उचलली आणि सोफ्यावर जाऊन झोपली. मला तिच्या या अशा वागण्याने अजूनच राग येऊ लागला. मी म्हणालो, शीतल, हा काय आगाऊपणा आहे? इकडे ये, माझ्याजवळ येऊन झोप. ती बोलू लागली की मला झोप येत आहे, मला झोपायचं आहे. परंतु मी म्हणालो की माझी अशी काहीच इच्छा नाही. ना तर मला झोप येत आहे, नाही मला झोपायचं आहे, आणि नाही मी तुला झोपू देणार. लगेच इकडे ये. मी तुझा नवरा आहे आणि माझं ऐकणं तुझं कर्तव्य आहे. ती मला थोडी घाबरत होती आणि मला तिच्या त्या वागण्यावर देखील प्रेम येत होतं. माझं हे बोलणं ऐकून तिला माझा हेतू काय आहे तो समजला होता. माझा हेतू समजल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. सारखं सारखं ती तिची बोटं एकमेकांवर घासत होती. जसं काही तिला समजतच नव्हतं की काय करायला पाहिजे. मी बेडवर उठून बसलो आणि वेगाने पावलं उचलत सोफ्याजवळ गेलो. तिला हाताने पकडलं आणि मी तिला बेडवर घेऊन आलो. जसं मी तिच्याजवळ जाऊ लागलो ती मला घाबरू लागली. परंतु मला कुठे पर्वा होती. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस होते आणि या दिवसांमध्ये तर बायकोची सोबत खूपच चांगली वाटते. मला वाटलं की ती प्रार्थनेमध्ये दुसरं काहीतरी बोलत असेल. माझ्याच ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल. परंतु दुसऱ्या रात्री पुन्हा हेच झालं. तर रात्री देखील जसा मी माझा अधिकार वसूल केला ती लगेचच माझ्यापासून मागे सरकली.
आणि लगेचच फ्रेश होण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. हे पाहून मला खूप विचित्र वाटलं. तिचं वागणं माझ्यासोबत असं होतं जणू काही मी तिच्यासोबत काहीतरी जबरदस्ती करत आहे आणि ती बेबस आहे, मजबूर आहे. जसं की या लग्नामध्ये, या नात्यांमध्ये तिची काहीच इच्छा नाही. ही गोष्ट एक पुरुष असल्यामुळे मला टोचत होती. हे कधी तर मी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहत होतो. माझ्या त्या वागण्यावर ती सारखं रडत होती आणि ते लाजणंही नव्हतं, तर ते काहीतरी वेगळंच होतं. तिचे ते अश्रू पाहून मी एकदमच तिच्यापासून लांब झालो. मला तिच्यावर राग देखील येऊ लागला, कारण की माझ्या प्रेमाचं उत्तर तिने अजूनही मला प्रेमाने दिलं नव्हतं. जेव्हा जेव्हा मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचो, एक विचित्रपणा तिच्याकडून मला जाणवायचा. मला घाबरणं, माझा राग येणे, स्वतःला माझ्यापासून लांब करणं, सगळं वेळ ती यामध्येच घालवायची. कधीकधी मला वाटायचं जणू काय ती कोणत्या तरी वेदनेतून जात आहे, त्रासातून जात आहे. माझं प्रेम तिच्यासाठी त्रास होता आणि जर हा त्रास होता तर एक पुरुष सर्व काही सहन करू शकतो, परंतु स्वतःच्या बायकोचं असं वागणं अजिबात नाही. मी लगेचच बेडवरून सोफ्यावर जाऊन झोपलो. मला माझ्या प्रेमाच्या बदल्यात शीतलकडून प्रेमच पाहिजे होतं, नाही घाबरणं. पूर्ण रात्र मला झोपच आली नाही. मी विचार करत राहिलो की शेवटी शीतलचा प्रॉब्लेम काय आहे. पूर्ण एक आठवडा मी पुन्हा शीतलजवळ गेलो नाही आणि तिने एकदाही मला मनवण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक रात्री ती रडायची. माहीत नाही ती कोणत्या गुन्ह्याची माफी मागत होती. आता तर माझी सहनशक्ती मला उत्तर देऊ लागली. एके दिवशी ती अशीच प्रार्थना करताना रडत होती. मी तिच्याजवळ गेलो. मी विचार केला की ती आता देवाची प्रार्थना करत आहे, त्यामुळे यावेळेला माझ्यासोबत खोटं बोलणार नाही. कारण की जेव्हा कधी मी रडण्याचं कारण विचारायचो ती उत्तर देणं टाळायची. मी विचारलं, मला सांग, तू कोणाची माफी मागत आहेस? मी जेव्हा कधी तुला विचारतो तू प्रत्येक वेळेला उत्तर देऊन टाळतेस, परंतु आज तू देवाची प्रार्थना करण्यासाठी हात जोडलेले आहेस. मला खरं खरं सांग, का रडत आहेस? तेव्हा ती बोलू लागली की मी विवाहबाह्य संबंध ठेवले आहेत. हे ऐकून मला अगोदर इतका राग येत होता की तितका कमी होता. मी विचारलं, कोणासोबत संबंध ठेवले आहेस? ती बोलू लागली, तुमच्यासोबत. त्यावेळेला ती माझ्याकडे पाहत नव्हती, स्वतःच्या हाताकडे पाहत होती. असं वाटत होतं जणू काय ती कोणत्या तरी वेगळीच दुनियेत आहे. फक्त ती रडत होती. मग समोर बोलू लागली, हे देवा, मी माझ्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध ठेवले आहेत. मी आता शुद्ध नाही, पवित्र नाही. मी आता अपवित्र झाली आहे. देवा, तू मला आता पवित्र कर. तिचं ते बोलणं ऐकून मी तिच्याकडे अगदी हैराण होऊन पाहिलं. मला वाटत होतं जसं काय ती काय बोलते याची अजिबात शुद्ध नाही. ती भानावरच नाही. जे काही ती बोलली होती माझ्यासाठी ते एखाद्या धमाक्यापेक्षा कमी नव्हतं. ती वेडी होती का जी नवऱ्यासोबतच्या नैतिक संबंधांना अनैतिक संबंध बोलत होती? मी शीतलच्या हाताला जोरदार पकडलं आणि बोलू लागलो, सांग, माझ्यासोबत कधी अनैतिक संबंध ठेवले आहेस? माझ्या हातमध्ये जणू काही एक आगच पेटली होती, परंतु कदाचित आता ती तिच्या तंत्रीतून बाहेर आली होती. मला रागात पाहून ती घाबरली. मी म्हणालो, तू शुद्धीवर आहेस? मी तुझा नवरा आहे. आपल्या दोघांमध्ये होणारे संबंध प्रत्येक प्रकारे नैतिकच आहेत. तू का त्यांना अनैतिक संबंधांचे नाव देतेस? माझं बोलणं ऐकून ती उभी राहिली आणि बोलू लागली, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. मला माझं शरीर खूपच अपवित्र वाटतंय. मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागलाय. प्लीज माझ्यापासून तुम्ही लांब राहत जा. ती फक्त रडत होती. माझ्यासमोर हात जोडून ती खूप विचित्र प्रकारे बोलत होती. मी तिला तिथेच सोडून बाहेर निघालो. हॉलमध्ये जाऊन बसलो. माझं डोकं गरगरू लागलं होतं. ती कसा आमच्या नात्यांना एक अनैतिक संबंधांचा धब्बा लावत होती. इतका मूर्ख तर ती नक्कीच नव्हती आणि नाही ती अल्पवयीन होती. मग हे सगळं काय होतं? मला असं हॉलमध्ये बसलेले पाहून माझी आई, जी फेरफटका मारण्यासाठी तिच्या खोलीच्या बाहेर निघाली होती, ती मला पाहून दचकली. ती मला बोलू लागली, तू इथे काय करत आहेस? मी म्हणालो, काही नाही, माझ्या नशिबावर रडतोय. हे ऐकून माझी आई माझ्याजवळ बसली. मला कारण विचारू लागली, काय झालं? मी आईला सर्व काही सांगितलं. ती बोलू लागली, कदाचित देवपूजा जास्त करते, तिला पवित्र राहण्याची सवय असेल, त्यामुळेच बोलून गेली असेल. परंतु मला माहिती होतं की ही गोष्ट छोटी नाही, काहीतरी वेगळंच आहे. अनेकदा मी माझ्या बायकोला फोनवर बोलताना ऐकलं होतं, परंतु जसा मी त्या खोलीत गेलो तिने लगेचच फोन बंद केला. जर
शीतल तिच्या आईवडिलांसोबत बोलत असते तर मी गेल्यानंतर लगेचच फोन का ठेवून दिला. ती तिचं बोलणं सुरू ठेवू शकत होती आणि मग प्रत्येक गोष्टीवर का दचकायची, जसं काही ती इथे हजरच नाही. मी विचारायचो काय झालं, तेव्हा ती फक्त नकारार्थी मान हलवायचे. मला आता शीतलवर शंका येऊ लागली. आता ती रोजच्या रोज माहेरी जाऊ लागली. जेव्हा माहेरून परत यायचे तेव्हा तिचे डोळे रडून रडून सुजलेले असायचे आणि कारण ती मला सांगायची नाही. एकदा मी शीतलला एका मुलासोबत पाहिलं. मी एका मित्राला भेटायला हॉटेलमध्ये गेलो होतो, जिथे मी शीतलला एका मुलासोबत एका खोलीत जाताना पाहिलं. हे पाहून मी श्वास घ्यायचा विसरून गेलो. माझी बायको एखाद्या पुरुषासोबत कसं कोणाच्या खोलीत जाऊ शकत होती. माझं तर मन झालं की जोरजोरात दरवाजा वाजवावा, परंतु मला माझ्या बायकोचा तमाशा बनवायचा नव्हता. त्यामुळेच मी शांतपणे घरी आलो होतो. आई जेवण बनवत होती. खरं तर मला माहिती होतं की शीतल कुठे आहे, परंतु तरी देखील मी आईला शीतलबद्दल विचारलं की ती कुठे आहे. माझी आई बोलू लागली की ती माहेरी गेली आहे. मग बोलू लागली की शीतलच्या आईची तब्येत कदाचित ठीक नाही, त्यामुळे ती आईला भेटायला गेली आहे. थोड्या वेळानंतर शीतल परत आली. आता देखील तिचे डोळे सुजलेले होते. माझ्या आईने तिला विचारलं की तुझी आई आता कशी आहे. तेव्हा ती बोलू लागली, आता ठीक आहे, असं बोलून ती खोलीत निघून गेली. मी देखील तिच्या मागे खोलीत आलो. माझ्या आतमध्ये तर त्यावेळेला आगच लागली होती. मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि शीतलला विचारू लागलो. ती बोलू लागली की मी माझ्या आईच्या घरी होते. मी शीतलला आता जोरात ओरडलो, माझ्यासोबत खोटं बोलू नकोस. मी स्वतः तुला हॉटेलमध्ये खोलीमध्ये एका पुरुषासोबत जाताना पाहिलं आहे. कोण होता तो माणूस. मी खूपच रागाने तिला विचारलं. तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली, तो मुलगा माझा नवरा होता. हे ऐकून तर माझं डोकं चक्रावलं. मी विचारलं, काय काय बोललीस तू. ती रडू लागली आणि बोलू लागली, मी खरं बोलतंय. शैलेशसोबत तिची मैत्री फेसबुकवर झाली होती आणि मग तिचं मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. परंतु तो मुलगा बोलू लागला की सध्या मी जॉबलेस आहे, त्यामुळे जोपर्यंत मला नोकरी लागत नाही मी तुझ्या घरी तुझा हात मागायला येऊ शकत नाही आणि नाही तिला सोडू शकत. शीतल त्या मुलाच्या बोलण्यामध्ये आली आणि तिने पळून लग्न केलं. परंतु त्या मुलाला नोकरी लागल्यानंतरही तो शीतलचा हात मागण्यासाठी घरी आला नाही. मग माझं लग्न होतं, तुमच्यासोबत ठरलं. ती बोलू लागली की मी त्या मुलाला सांगितलं की तू घटस्फोट दे, कारण की काही दिवसानंतर माझं लग्न होईल. मग कसं होऊ शकतं. मी लग्नावरून लग्न करू शकत नाही आणि नाही माझ्या घरातल्यांना मी माझ्या पहिल्या लग्नाबद्दल सांगू शकत होते. परंतु तो मुलगा ऐकला नाही आणि शीतलच माझ्यासोबत लग्न झालं. या हिशोबाने तर ती खरंच माझ्यासोबत लग्नबंधनात अडकलेली नव्हती आणि आमचं नातं अनैतिक होतं. मी त्या मुलाचा पत्ता विचारला आणि स्वतः त्याला भेटायला गेलो, कारण की आता तो शीतलकडून एक दिवसाआड पैसे मागू लागला होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला खूप मारलं आणि म्हणालो की जर तू तिला घटस्फोट दिला नाहीस तर मी तुझा जीव घेईन. तो मुलगा घाबरला, त्यामुळे त्याने शीतलला घटस्फोट दिला आणि मग सगळे कागदपत्र तयार झाल्यानंतर मी शीतलसोबत पुन्हा लग्न केलं आणि तिची ही गोष्ट कोणालाही समजू दिली नाही, कारण की ती तर माझीच इज्जत होती. परंतु मुलींनी हे अशी पावलं भावनेमधून उचलणे हे योग्य नाही, खूप चुकीचं आहे. सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच मगच निर्णय घ्यावा. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.